शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शिक्षक उमेदवारांसाठी सर्वात मोठी बातमी. पवित्र पोर्टलवर झेडपी शिक्षक भरती 2025 ही सध्या सुरू आहे आणि या पवित्र पोर्टल मार्फत ज्या काही जागा भरल्या जातात त्या शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या जिल्ह्यानुसार आता समोर येत आहे. तर आज आपल्याला जिल्हा परिषद शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या जिल्ह्यानुसार बघायची आहे. यामध्ये सर्वसाधारण शिक्षकांच्या रिक्त पदांचा सर्वसाधारण शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या किती आहे ते बघायचं आहे आपल्याला. यासोबतच जे काही पेसा क्षेत्र आहे त्यामध्ये सुद्धा शिक्षकांच्या रिक्त पदांची जागा किती आहे यावर सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची. नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बहुप्रतीक्षित शिक्षकांची भरती जिल्हा परिषद मध्ये जे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होत आहे त्याविषयी सविस्तर जाणून घ्यायचं आहे. बघा, मी या स्क्रीनवर आता एक स्लाइड शेअर करतो. त्यासाठी आपल्याला या स्लाइडचा उपयोग घ्यायचा आहे. बघा, जिल्हावार अपडेट्स. आजचा आपला जिल्हा आहे यवतमाळ. रोस्टर मंजुरी आणि जागांचं वर्गीकरण आपल्याला बघायचं. म्हणजे यवतमाळ जिल्हा परिषदचं जे काही रोस्टर आहे शिक्षकांच्या रिक्त पदांचं ते आता मंजूर झालेलं आहे. मग या मंजूर झालेल्या रोस्टरनुसार जिल्हा परिषदच्या ज्या काही शिक्षकांच्या रिक्त पदांची जी संख्या आहे ती संख्या किती आहे हे सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघायचं. याला तुम्ही स्किप करू नका, कारण ही सर्व महत्वाची जी काही अपडेट आहे ती अपडेट आपल्या समोर आलेली आहे. कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नागपूर जिल्हा परिषद मध्ये ज्या काही शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जागा आहेत त्या प्रवर्गानुसार जाणून घेतलेल्या आहेत. आणि मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जो यवतमाळ जिल्हा आहे या यवतमाळ जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये रिक्त पदांची जे काही पोझिशन आहे ती काय आहे हे आज आपण बघणार आहे. तर आपण याला सविस्तर जाणून घेऊया. रोस्टर मंजुरी आणि जागांचं वर्गीकरण आपल्याला बघायचं आहे. यवतमाळ जिल्हा परिषद रोस्टर मंजुरी अप्रूव्ड पद दिलेले आहेत इथं. त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये त्यापैकी सर्वसाधारणसाठी किती पद आहेत आणि पेसा क्षेत्रासाठी किती पद आहेत ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. बघा, अप्रूव्ड मध्ये असं दिलेलं आहे की 877 एकूण पदे. यवतमाळ जिल्हा परिषदच्या रोस्टरला नुकतीच शासनाची मंजुरी मिळालेली आहे. यवतमाळ जिल्हा परिषद मध्ये जे रोस्टर आहे त्या रोस्टरनुसार एकूण रिक्त पदांची जी काही संख्या आहे ती आहे मित्र 877. आणि या रोस्टरला शासनाची नुकतीच मंजुरी मिळालेली आहे. म्हणजे ह्या सर्वच्या सर्वच जागा आता पवित्र पोर्टलवर जाहिरात याची अपलोड झालेली आहे. हे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे. बघा, यवतमाळ जिल्हा परिषद मध्ये भरपूर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. एकूण जागेची संख्या त्यांनी 877 इथं दाखवलेली आहे. आता रोस्टरनुसार यामधले सर्वसाधारण मध्ये शिक्षकांचे किती पद आहेत. सर्वसाधारण या प्रवर्गामध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या आपल्याला जाणून घ्यायची आहे. बघा, सर्वसाधारण मध्ये 461 पदे हे जे आहेत म्हणजे यापैकी 461 पदे ही सर्वसाधारण जनरल प्रवर्गासाठी उपलब्ध असतील. 877 एकूण पद आहेत त्यापैकी 461 हे जे शिक्षकांचे रिक्त पद आहेत हे सर्वसाधारणसाठी उपलब्ध आहेत असं यवतमाळ जिल्हा परिषदचं रोस्टर सांगते. मी सांगत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर त्यांनी
बाकीचे जे पद आहेत त्यांनी असं दिलेलं आहे की 416 पद हे जे आहेत हे उर्वरित जे काही पेसा क्षेत्र आहे त्या क्षेत्रातील शाळा यांच्यासाठी राखीव असतील. म्हणजे यवतमाळ हा असा जिल्हा आहे की या जिल्ह्यामध्ये पेसा क्षेत्रा अंतर्गत भरपूर जिल्हा परिषदच्या शाळा आहेत आणि त्यासाठी त्यांनी रिक्त पदांची संख्या सांगितलेली आहे ती आहे 416. म्हणजेच आपल्याला इथं हे समजून घ्यायचं आहे की यवतमाळ जिल्हा परिषद मध्ये एकूण रिक्त पदांची संख्या 877 आहे. त्यापैकी सर्वसाधारण प्रवर्गातील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या 461 आहे आणि 877 पैकी 416 पद असे आहेत शिक्षकांचे रिक्त पद किती 416 हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जो पेसा क्षेत्र आहे त्यामधील शिक्षकांसाठी राखीव आहेत आणि त्याची एकूण संख्या जी आहे ती 416 दिलेली आहे. आणि ही एक अत्यंत महत्वाची जी काही ब्रेकिंग न्यूज आहे ती आपण आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या सोबत या व्हिडिओच्या माध्यमातून याची चर्चा केलेली आहे. आता पुढे तुमचा प्रश्न राहील की 461 पद आहेत मग याच्यामधले गटानुसार याची विभागणी कशी राहणार की जे काही सर्वसाधारण म्हणजे सर्वसाधारण शिक्षकांची जे काही पद आहेत ते 461 आहेत तर हे कोणत्या गटासाठी किती आहेत म्हणजे 1 ते 5च्या गटासाठी किती आहेत 6 ते 8च्या गटासाठी किती आहेत हा तुमचा पुढला प्रश्न मला असू शकतो. हा तुमचा पुढला प्रश्न मला असू शकतो आपले जे आदरणीय शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा. त्याच्यानंतर 416 बाबतीत सुद्धा जे काही पेसा क्षेत्रासाठी 416 शिक्षकांची रिक्त पद आहेत त्या बाबतीतही तुमचा असा प्रश्न उपलब्ध होऊ शकतो की सर आम्हाला तुम्ही आता असं सांगा की यांची गटानुसार विभागणी कशी आहे. 1 ते 5च्या गटासाठी किती आहेत 6 ते 8च्या गटासाठी किती आहेत 9 ते 10च्या गटासाठी किती आहेत तर हे आम्हाला तुम्ही सविस्तर सांगा. तर ही माहिती अद्याप माझ्याकडे उपलब्ध झालेली नाही मित्र हो. ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर जरूर मी आपल्यापर्यंत ती शेअर करणार आहे. तर आज आपण जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहेत त्यांची जी आता जिल्ह्यानुसार शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या आपल्याकडे उपलब्ध होत आहे त्यामध्ये आज आपण यवतमाळ जिल्हा घेतलेला आहे. उद्या आपण दुसरा जिल्हा घेणार आहोत. तो कोणता जिल्हा उद्या राहील ते मी तुम्हाला वेळेवर सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला या माझ्या चॅनल मार्फत जे काही व्हिडिओ येतात ते व्हिडिओ आपल्याला नियमित आणि पूर्ण बघावे लागणार आहेत म्हणजेच त्याच्यापासून तुम्हाला काही प्रमाणात फायदा होणार आहे. तर आजच्या या चर्चेला मी आता इथं पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.